हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे या सुंदर अशा टिकटॉक हेअर क्लिप. बनवायला अतिशय सोप्या आणि पटकन होणाऱ्या हेअर क्लिप्स तुम्ही वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्स वापरून बनवू शकता. चला तर मग या हेअर क्लिप्स कशा बनवायच्या ते स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघूया. यासाठी इथे आपल्याला या 2 कलरमध्ये लोकर लागणार आहे. त्यानंतर या टिकटॉक क्लिप्स लागणार आहेत. त्यानंतर 2 ची किंवा 12 नंबरची सुई लागणार आहे. सुरुवातीला हे फ्लॉवर कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. यासाठी मी सिंगल क्रोशे आणि डबल क्रोशे क्लस्टरचा वापर इथे केलेला आहे. सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची. त्या मॅजिक रिंग घालून झाल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन घालायचे. 1, 2. त्यानंतर आता या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 12 सिंगल क्रोशे घालून घ्यायचेत. सिंगल क्रोशेसाठी निडल जी आहे ती मॅजिक रिंगमध्ये घालायची. त्यानंतर थ्रेड यार्न ओव्हर करायचा आणि ह्या मॅजिक रिंगमधून काढून घ्यायचा आणि नंतर ह्या दोन्ही फेऱ्यातून एकत्र सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे आपला एक सिंगल क्रोशे तयार होईल. 12 सिंगल क्रोशे इथे आपले घालून झाले. आता हे जे लोकरीचं टोक आहे ते आपण थोडं ओढून घेणार आहोत. म्हणजे आपलं जे सर्कल आहे ते अजून थोडं टाईट होईल. आता सुरुवातीला आपण जिथे 2 चेन घातल्या होत्या त्यातल्या वरच्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. स्लिप स्टिच घालून झाल्यानंतर इथे आपण दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला 3 चेन घालून घेणार आहोत आणि डबल क्रोशे क्लस्टरचा वापर करून मी इथे या फुलाच्या पाकळ्या बनवणार आहे. त्यासाठी सुईवरती लोकर घेतली, खालच्या स्टिचमधून सुई काढून लोकर यार्न ओव्हर करून परत बाहेर काढली. आता इथे आपले 3 फेरे तयार झाले. त्यातल्या पहिल्या 2 फेऱ्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत. त्यानंतर परत यार्न ओव्हर करायचं. सेम स्टिचमधून सुई काढून लोकर यार्न ओव्हर करून बाहेर काढायची. म्हणजे आता इथे आपले 4 फेरे तयार झाले. त्यातल्या पहिल्या 2 फेऱ्यांमधूनच सुई बाहेर काढायची. परत तिसऱ्यांदा सुईवरती लोकर घ्यायची, सेम स्टिचमध्ये सुई घालून यार्न ओव्हर करायचा आणि त्या स्टिचमधून बाहेर काढायची. आणि आता ह्या 5 फेऱ्यांपैकी पहिल्या 2 फेऱ्यांमधूनच सुई बाहेर काढायची. त्यानंतर त्याच्या आता पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला सुई घालून यार्न ओव्हर करून बाहेर काढायचं आणि आता पहिल्या 2 फेऱ्यांमधूनच परत सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे आपण अजून 2 वेळा सेम स्टिचमध्ये करणार आहोत. यार्न ओव्हर केलं. आता पहिल्या 2 फेऱ्यांमधूनच सुई बाहेर काढली. परत एकदा यार्न ओव्हर करून सेम स्टिचमध्ये सुई घातली. यार्न ओव्हर केलं, स्टिचमधून बाहेर काढली सुई आणि पहिल्या 2 फेऱ्यांमधूनच आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. आता इथे आपले हे जे 7 फेरे तयार झाले, या 7ही फेऱ्यांमधून एकत्रित आपण सुईवरती लोकर घेऊन बाहेर काढून घेणार आहोत. आता आपल्याला इथे 2 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर पुढचा जो खालचा स्टिच आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पाकळ्या इथे बनवून घेणार आहोत. आता आपण जिथे स्लिप स्टिच घातला, आता तिथूनच आपली पुढच्या पाकळीला सुरुवात होईल. परत 3 चेन घालून घ्यायच्या. त्यानंतर
डबल क्रोशे क्लस्टरसाठी सुईवरती यार्न ओव्हर केलं. त्याच्यानंतर खालच्या स्टिचमधून यार्न ओव्हर करून सुई बाहेर काढली. पहिल्या 2 फेऱ्यांमधून आता आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. त्यानंतर परत यार्न ओव्हर करून सेम स्टिचमधून आपण सुई घालून यार्न ओव्हर करून सुई बाहेर काढली. आता परत पहिल्या 2 फेऱ्यांमधूनच सुई बाहेर काढली. परत तिसऱ्यांदा आपण सुईवरती यार्न ओव्हर करून सुई बाहेर काढली आणि पहिल्या 2 फेऱ्यांमधून सुई बाहेर काढून घेतली. आता पुढच्या स्टिचमध्ये सुद्धा 3 वेळा आपण अशाच प्रकारे सुईवरती यार्न ओव्हर करून पहिल्या 2 फेऱ्यांमधून सुई बाहेर काढून घेणार आहोत. हे आता आपलं एकदा करून झालं. त्यानंतर हे सेकंड टाइम आणि तिसऱ्यांदा यार्न ओव्हर करून सेम स्टिचमध्ये आपण सुई घालून यार्न ओव्हर करून बाहेर काढलं आणि आता 2 फेऱ्यांमधून सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपले जे हे 7 फेरे तयार झाले, 4, 5, 6, 7. आता या 7 फेऱ्यांमधून आपण एकत्रित सुई बाहेर काढून घेऊया. 2 चेन घालायचे आणि आता पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून लॉक करून घेऊया. अशा प्रकारे आपली ही दुसरी पाकळी सुद्धा इथे तयार झाली. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या ज्या पाकळ्या आहेत ती इथे तयार करून घेऊया. आता या फुलाचा जो मधला भाग आहे तो कसा बनवायचा ते आपण बघूया. त्यासाठी मी इथे ही पांढऱ्या रंगाची लोकर घेतली. सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायचे. त्यानंतर आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 3 चेन घालून घ्यायचे. 1, 2 आणि 3. आता या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला पफ स्टिच घालायचा आहे. त्यासाठी आपल्याला 9 वेळा इथे यार्न ओव्हर करून घ्यायचंय. तर आपलं हे एकदा झालं, 2, 3, 4, 5. पफ स्टिच घालत असताना लोकर जेवढी आपण मोकळी ठेवू किंवा लूज ठेवू तेवढा आपला पफ चांगला बनतो. त्यासाठी जास्त घट्ट लोकर आवळून हा पफ स्टिच बनवायला जायचं नाही, नाहीतर पफ स्टिच चांगला बनत नाही. सो आता आपले हे 9 वेळा इथे फेरे घेऊन झाले. आता या सगळ्या फेऱ्यांमधून एकत्रित सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपल्याला परत 3 चेन घालून घ्यायचे. 1, 2 चेन घालून घ्यायचे आणि आता या मॅजिक रिंग मध्येच आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचंय. त्यानंतर हे जे दुसरं टोक आहे लोकरीचं ते आपण परत थोडं ओढून घेणार आहोत, म्हणजे आपला पफ चांगला टाईट तयार होईल. आता शेवटी 1 चेन घालायची आणि हा जो थ्रेड आहे तो इथे आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे आपला हा पफ इथे तयार झाला. आता हे जे फूल आहे ह्याच्यामध्ये आपण हा पफ ग्लू गनच्या मदतीने किंवा जर तुमच्याकडे फॅब्रिक ग्लू असेल तर त्याने चिकटवून घेऊया. अशा प्रकारे आपण हे दोन्ही पफ या फुलावरती चिकटवून घेतले. आता हे जे टिकटॉक क्लिप आहे यावरती हे जे फ्लॉवर आहे अशा पद्धतीने आपण चिकटवून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आपले हे सुंदर असे हेअर क्लिप्स तयार झालेले आहेत. तुम्ही हे हेअर क्लिप्स घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.